आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आता शिवालयाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत। त्यांचा ताफा जो आहे तो त्यांच्या निवासस्थानावरून आता निघतोय। ही थेट दृश्य जी आहे ती आपण पाहताय। शिवतीर्थवरून आता शिवालयाकडे जाण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो निघतोय। उद्धव ठाकरे यांचा ताफा हा 10 मिनिटांपूर्वीच मातोश्रीवरून निघालेला आहे। उद्धव ठाकरे शिवालयाकडे जाण्यासाठी मातोश्रीवरून रवाना झालेले आहेत आणि आता शिवतीर्थवरून राज ठाकरे हे आता रवाना झालेले आहेत। ही दोन दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय। आजचा दिवस हा राजकीय दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्त्वाचा म्हणावा लागेल, कारण मवियासोबत पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्रित दिसतील। राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ जे आहे ते जात आहे आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा या शिष्टमंडळामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन जे ते करण्यात आलेलं होतं। या संदर्भातलं पत्र सुद्धा संजय राऊतांकडून सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांना, विविध पक्षाच्या नेत्यांना देण्यात आलेलं होतं। मात्र आता ज्यावेळेला विरोधकांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटीला जात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मवियासोबत जात असल्यामुळे, विरोधकांसोबत जात असल्यामुळे अनेक चर्चा ज्या आहेत त्या राजकीय गोट्यामध्ये सुरू झालेल्या आहेत। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, विषयाला आपण पाहतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थ या निवासस्थानावरून निघालेले आहेत। त्यांच्यासोबत मनसेचे जे काही प्रमुख नेते आहेत ते सुद्धा आहेत आणि थोड्याच वेळामध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांसोबत राज ठाकरे हे सुद्धा शिवालय येथे पोहोचतील आणि तिथे सही जी आहेत त्या सह्या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून केल्या जातील आणि त्यानंतर निवेदन घेऊन हे सगळे नेते जे आहेत ते मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहेत। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका, त्याचबरोबर महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या पूर्णपणे पारदर्शक व्हाव्यात, त्याचबरोबर जे काही प्रश्न या सगळ्या नेत्यांच्या मनामध्ये आहेत किंवा मतदार याद्यांबद्दल जो काही गोष्टी आहेत त्या सगळ्या चर्चा त्या निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सगळे नेते करणार आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांसोबत राज ठाकरे असणं हे अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते। कारण ज्या लोकसभा निवडणुका झाल्या किंवा विधानसभा निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकांच्या निकालांवरती सुद्धा राज ठाकरे यांनी सातत्याने आपलं भाष्य व्यक्त केलेलं, आपले जे काही भूमिका आहे ते सुद्धा मांडलेले आहेत किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये जो काही मतदार, जे काही आकडे मतदाराचे आलेले होते मतदानाचे, त्याच्यावरती सुद्धा राज ठाकरेंनी अनेकदा भाष्य केलेलं आहे आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या अनुषंगानं ही भेट महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांच्या सोबतची अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे। थोड्याच वेळामध्ये हे सगळे नेते जे आहेत ते शिवालय येथे भेटणार आहेत, जे शिवसेनेचं कार्यालय आहे आणि तिथून मंत्रालयातील अनेकशा इमारतीमध्ये असणारे जे निवडणूक अधिकारी आहेत चोकलिंगम, त्यांना भेटण्यासाठी सगळे हे नेते जात आहेत। त्यामुळे या सगळ्या नेत्यांच्या निवेदनामध्ये नेमकं काय असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। शिवाय जे काही प्रश्न या सगळ्या नेत्यांच्या मनामध्ये आहेत किंवा येणाऱ्या सगळ्या निवडणुका या अत्यंत पारदर्शक व्हाव्यात, त्याचबरोबर लोकांचा जो काही निवडणुकीवरती विश्वास आहे तो अबाधित राहावा आणि त्या अनुषंगाने आजची भेट ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे। आपण पाहतो की शिवतीर्थ या निवासस्थानावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्याचबरोबर त्यांच्या सोबत असणारे जे काही महत्त्वाचे नेते आहेत ते सुद्धा निघालेले आहेत। बाळानांदगावकर हे स्वतःच आधी शिवालय येथे पोहोचलेले आहेत। जे काही महत्त्वाचे नेते आहेत ते सुद्धा निघालेले आहेत। बाळानांदगावकर हे स्वतःच